बाईट्स अँड डिलाइट्स चॅनलवर प्रज्ञास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलं कच्च्या कैरीचं लोणचं, जे की वर्षभर टिकणारं आहे। त्यामुळे या रेसिपीला शेवटपर्यंत बघा। यामध्ये काही टिप्स तुम्हाला मी सांगितलेल्या आहे, त्यानुसार जर तुम्ही लोणचं इथे बनवत असाल तर लोणच्याला कधीही बुरशी लागणार नाही आणि शेवटपर्यंत लोणचं हे छान कडक राहील। नरम फोडी याच्या अजिबात पडणार नाही। वर्ष जरी झालं, दुसरं वर्ष जरी आलं तरी लोणच्याची फोडी कडकच राहील। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा। तर इथे लोणचं टाकायचं कधी? उन्हाळा नुकताच संपत आलेला आहे, जेमतेम 1 ते 2 पाऊस इथे झालेला आहे, पण आणखी 1 ते 2 पाऊस पडल्यानंतर तुम्हाला लोणचं प्रक्रियेला सुरुवात करायची आहे। तर तुम्ही इथे लोणच्यासाठी कैरी फोडून आणू शकता किंवा आंबे घरी घेऊन यायचे आणि त्यानंतर छान स्वच्छ धुवायचे। धुतल्यानंतर कापडाने कोरडे करायचे। कोरडे झाल्यावर त्याच्या फोडी करायच्या आणि त्याचं लोणचं टाकण्यासाठी समोरची प्रोसेस सुरू करायची। पण इथे मी मार्केटमधून 7 किलो आंबे आणलेले आहे आणि ते फोडून आणलेले आहे मार्केटमधूनच। तर त्यामधला आपल्याला कचरा काढायचा आहे। कच्च्या बिया असतात आंबे फोडल्यानंतर, ते तुम्हाला काहीही साफ करून देणार नाही। घरी आणून तुम्हाला ह्या साफ करून घ्यावे लागणार आहे। काळे टपरं असतील ती काढावी लागणार आहे। त्यानंतर पिकलेल्या काही फोडी असतात त्या बाजूला करायच्या आणि 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं। या प्रकारे तुम्हाला सगळ्या फोडी ह्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे। याआधी लोणचं रेसिपी मी अपलोड केलेली आहे, पण त्यामध्ये मी कैरी घरी आणली, स्वच्छ केली आणि त्यानंतर कोरडी करून फोडून घेतलेली। त्या पद्धतीने मी ते लोणचं बनवलेलं आहे। पण सगळ्याच जणांसाठी हे पॉसिबल नसतं, त्यामुळे ज्या महिला या प्रकारे लोणच्याच्या फोडी बाजारातून करून आणत असतील त्यांसाठी हा व्हिडिओ हेल्पफुल असेल। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। इथे बघू शकता आपण लोणच्याच्या फोडी ह्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहे आणि याला आपण छान रात्रभर इथे वाळत घालणार आहोत। मी संध्याकाळी कैरी आणलेली होती, त्यामुळे मी इथे रात्रभर फॅन खाली याला वाळवून घेणार आहे। लोणचं बनवताना तुम्हाला घ्यावयाची काळजी म्हणजे अशी की प्रत्येक भांडे हे खणखणीत कोरडं असलं पाहिजे। पाण्याचा हात अजिबात लागता कामा नये। प्रत्येक भांडे हे कोरडं असावं, त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नसावा किंवा मॉइश्चर सुद्धा नसलं पाहिजे। कोरड्या कापडाने छान पुसून काढायचं आणि तेव्हाच वापर करायचा। यासाठी लागणारं साहित्य सुद्धा तुम्हाला तव्यावर थोडंसं 1-2 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। जाळायचं नाही किंवा भाजायचं नाही आहे, त्यातलं मॉइश्चर निघालं पाहिजे, एवढंच तुम्हाला भाजून काढायचं आहे। तर लोणच्याला आपण आता सुरुवात करूया। टीप सांगून झालेली आहे, ही टीप महत्त्वाची आहे। इथे मी सुती कापडावर लोणच्याची कैरी वाळवून घेणार आहे। बघू शकता मी संध्याकाळी लोणच्याची कैरी ही आणलेली होती, फोडून आणलेली कैरी आहे ही। तर छान स्वच्छ धुवून घेतले आहे आणि सुती कापडावर रात्रभर वाळवून घेतलेले आहे फॅनच्या हवेखाली। बघू शकता ह्या कैरी तुम्ही अशा पूर्ण उलट्या करून घ्यायच्या, म्हणजे पांढरा भाग वरती आला पाहिजे, म्हणजे जेणेकरून कैरी ही लवकर सुकेल। बघू शकता इथे ही कैरी छान कोरडी झालेली आहे। रात्रभर आपण फॅन खाली हिला वाळत घातलेलं होतं, छान सुकलेली आहे। बघू शकता आता याला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया, जेणेकरून आपल्याला सर्वत्र फोड्या हलवता येईल। प्रत्येक फोडीला हळद मीठ हे लागलं पाहिजे। 7 ते 8 किलो इथे मी लोणच्याची कैरी आणलेली होती। यामध्ये मी अर्धा ते पाऊण पॅकेट मीठ घातलेलं आहे आणि 2 वाट्या हळद, 2 मोठ्या मोठ्या वाट्या हळद घातलेली आहे। सर्वत्र फिरवून घ्यायचं, मिक्स करायचं आणि 2 ते 3 दिवस याला हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्येच ठेवायचं। सारखं सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम हलवत राहायचं, जेणेकरून लोणचं हे बुरशी चढणार नाही किंवा कापूसणार नाही। वरचं खाली खालचं वर हे करत राहायचं। आता तिसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही इथे मी लोणच्याची कैरी हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यातून बाहेर काढलेली आहे। झारा घ्यायच्या, झाऱ्याच्या साह्याने तुम्ही लोणच्याची कैरी ही एका चाळणीवर किंवा गहू तांदूळ गळायची चाळणी असते त्यावर तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याचं पाणी हे झरत ठेवायचं। पूर्ण हळदीचं आणि मिठाचं पाणी हे निघालं पाहिजे, यासाठी आपण तिला आता निथळत ठेवणार आहोत। इथे आपण साहित्य बघणार आहोत। साहित्य लागणार आहे रामबंधू लोणचं मसाला 2 पॅकेट, सुरुची वगैरे दुसरं कुठलंही नाही वापरायचं। गूळ 1 किलो, फल्ली तेल 1 किलो, शेंगदाण्याचंच तेल वापरायचं। टाटा मीठ 1 पॅकेट, मेथीदाणा 50 ग्रॅम, मोहरीची डाळ 100 ग्रॅम, तिखट 3 वाट्या, 3 वाट्या धने, 1 वाटी मीठ, चवीनुसार तुम्ही तिखट ॲडजस्ट करू शकता, 15 ते 20 लवंग आणि 1 वाटी जिरं, अख्खं जिरं घ्यायचं 1 वाटी। सगळं साहित्य तुम्हाला तव्यावर भाजून घ्यायचं आहे। धने, मेथीदाणा, मोहरीची डाळ, तिखट, मीठ हे सगळं साहित्य वेगवेगळं भाजायचं आहे आणि वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून फॅनच्या हवेखाली
ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. प्रत्येक वस्तू ही तुम्हाला 5 मिनिटं भाजायची आहे. त्यातलं मॉइश्चर निघालं पाहिजे इतपतच भाजायचं आहे. सगळ्यात शेवटी आपण लवंग भाजून घेणार आहोत. मॉइश्चर निघालं पाहिजे यासाठीच हे सामान सगळं भाजून घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य गार झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मोहरीची डाळ ही तुम्हाला पल्स मोडला फिरवून घ्यायची आहे, बारीक करायची नाही आहे. बाकी सगळं साहित्य तुम्ही बारीक करू शकता. तिखट मीठ हे भाजून घ्यायचं आहे. मिठाला काळं करायचं नाही आहे किंवा तिखटाला तुम्हाला ठसका येईल एवढंही भाजायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं, सारखं परतत राहायचं आणि काढून घ्यायचं. इथे 1 किलो गुळाची भेली होती, ती आपण बारीक करून घेतलेली आहे आणि फल्लीचं तेल हे छान कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामधून वाफा निघायला पाहिजे इतकं तुम्हाला कडकडीत तेल करून घ्यायचं आहे आणि तेल हे 7 ते 8 तास थंड करूनच तुम्हाला ते लोणच्यामध्ये घालायचं आहे. इथे सगळं साहित्य बारीक केलेलं आपण लोणच्याच्या फोडीमध्ये घालणार आहोत. बघू शकता इथे सगळं साहित्य घातलेलं आहे आणि लोणचं मसालासुद्धा घातलेला आहे. त्यानंतर बारीक केलेला गूळ यामध्ये घालायचा आणि सर्वत्र साहित्य हे प्रत्येक फोडीला लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता इथे सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आणि आपण याला आता छान मिक्स करून घेऊया. या प्रकारे छान मिक्स झालेलं आहे. तेल थंड करूनच घालायचं आहे. 7 ते 8 तास लागतात तेल थंड होण्यासाठी किंवा मग रात्रभर तुम्ही तेल थंड होण्यासाठी ठेवू शकता. कदाचित वेळेवर तुमचं तेल कोमट असेल किंवा थंड झालं नसेल, शंका येत असेल तर रात्रभर तुम्ही तेल थंड करायला ठेवायचं आणि उद्या सकाळी उठून तुम्ही यामध्ये घातलं तेल तरी चालेल, काही हरकत नाही. लोणचं हे खराब होणार नाही. गूळ असल्यामुळे त्याचं पाणी याला सुटतं. बघू शकता इथे. आणि असंच मी हे लोणचं 3 दिवस टबमध्येच ठेवलेलं आहे झाकून आणि 4थ्या दिवशी चिनी मातीची बरणी आणली विकत, छान स्वच्छ धुवून घेतली, कोड्या कापडाने पुसून घेतली. बरणीसुद्धा रात्रभर मी फॅनच्या हवेखाली वाळत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4थ्या दिवशी मी लोणचं ह्या जारमध्ये भरून घेतलं. आणि लोणचं काढताना तुम्हाला कोरड्या चमच्यानेच लोणचं काढायचं आहे. याच्याजवळ पाण्याचा अजिबात थेंबही नसला पाहिजे, पाण्याची वापर नसली पाहिजे, तेव्हाच तुमचं हे लोणचं वर्षभर टिकून राहील. एवढी काळजी घेतली की लोणचं हे छान वर्षभर टिकतं. कधी कापूसणार नाही, कधी तुम्हाला त्रास जाणार नाही की लोणचं घालायचं आहे, माझं लोणचं खराबच होतं, हा प्रश्न कधीच तुम्हाला पडणार नाही. बघू शकता लोणचं किती छान दिसतंय. तेलसुद्धा छान वरती आलेलं आहे. एवढ्या 7 ते 8 किलो लोणच्याला 1 किलो फल्लीचं तेल हे पुरेसं आहे. लोणच्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तोपर्यंत वेगवेगळ्या रेसिपीज बनवत राहा आणि खात राहा. बाय बाय.